गुड मॉर्निंग. तर मी म्हटलं होतं की 3 तारखेला ब्लॉग इन, बट आता माझा पेपर पोस्टपोन झाला आहे म्हणून मी ब्लॉग बनवत आहे. तर बघू आज आपला दिवस कसा जातो. तर कारण आता मी कॉलेजमध्ये वगैरे नाही जात आहे, घरीच आहे. तर बघू आपला दिवस कसा जातो. तर तर माझी आंघोळ वगैरे झाल्यानंतर मी ते पूजा वगैरे केली आणि तिकडे डुग्गूची आंघोळ पण सुरू होती. मी पूजा झाल्यानंतर भांडे वगैरे लावले. मी तितकं काही रेकॉर्ड नाही केलं आहे आणि तिकडे डुग्गूची आंघोळ पण सुरू आहे. काय देऊ? हो. साखर टाकून देऊ का? साखर. हो राहू दे ना, कशी आहे ना. नाही तुम्ही गेल्यावर काढतो नाही. मोबाईल होती का घरी? बाबाच्या घेतला आईच्या ठेवला. हो अंकिता मावशी. हो कर गॅस केली हा तिला दिलं होत नाही काही. चप्पू काढून घे. पहिले चप्पू काढून घे. तिकून बाय करणं. बाय. बाबा काका
इथं ये ना, तिथून दिसते का इथून दिसते ना. बाय 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 बाबा बाय बाबा बाय बाबा बाबा बाय. चलो. गेले हे पाय तीन जाई हो मा. तू इथे बसते का? हा, तू इथे बसते सोप्यावर. चाल ना तिकडे, मी अभ्यास करू राहिली ना. मोबाईल घे आईचा. आईचा मोबाईल घे. हा चलो. चलो बैठो. बैठो. तर आता मावशी आणि काकाजी गेले आहे, त्यांना लग्न आहे, तर ते हळदीचं वगैरे ते जे काय असतं ते करायला गेले. आणि बाकी राहिलं माझं, तर मी ते हे करत आहे, क्लास रेकॉर्डेड लेक्चर ऐकत आहे. कारण एवढं दिवस ट्युशनच नाही झाली, म्हणजे झाली पण आमचं असायनमेंट, प्रॅक्टिकल, एक्झाम, फायनल एक्झाम, अजून ते गावाला जाणे याच्यात मी कधी ट्युशनलाच नाही गेली एवढ्यावर. म्हणजे महिना होत आहे लिटरली. हां, मला आठवतं मी नोव्हेंबरमध्ये ट्युशनलाच नाही गेली. नोव्हेंबर संपतच आला आहे. तर मी आता हे रेकॉर्डेड लेक्चर ऐकत आहे. बट हे रिव्हिजनचे आहे, जे फक्त एक्झामसाठी IMP आहे. आणि इम्पॉर्टंट असल्यामुळे मी ते ऐकून घेते. आणि बघू कसा जाते मॅथचा पेपर. कारण तेवढं तरी चांगलं झालं की 2चा पेपर डायरेक्ट 15ला गेला. जर 3ला गेला असता तरी काही पॉसिबल नसतं. मी काल अशीच अभ्यास करायला बसली मॅथचं, मला काहीच नाही समजत होतं. म्हणजे जे लॉगॅरिथम तो लेसन तर परफेक्ट झाला आहे, बट बाकी कॉम्प्लेक्स नंबर वगैरे जे काही मला समजतच नाही. व्हॅल्यू कुठून आली, हा 2 कुठून आला, हा फॉर्म्युला कसा आला. तर म्हणून आता मला पूर्ण रेकॉर्डेड लेक्चर ऐकावं लागणार आहे. आणि जे काही इथं सुरू पण आहे, तर मी हेडफोन वगैरे लावून बसली होती. तर आता डुबूच आहे घरी, म्हणून मी ते आता हेडफोन वगैरे काढून घेईल. तर इथे माझं सुरू आहे. हे जास्त नाही केलं, बस इतकं केलं. मी दुपारी करत होती आणि रेकॉर्डेड लेक्चर ऐकताच मी झोपून गेली. ते तर झालं नाही. म्हणून आता गावाला जायच्या आधी मी करून घेते. माझा एवढा टार्गेट आहे. मी 5पर्यंत मॅथ्सचं करणार आहे. आणि 5 नंतर मी 11ला फिजिक्सचा पेपर आहे. तर 5 नंतर मी फिजिक्सचं करणार आहे. त्याच्यानंतर 13ला आमचा याचा आहे EASचा, जो की ऑनलाईन होणार आहे. तर त्याच्याबद्दल काहीच आयडिया नाही. बस मी माझा मॅथचा चांगला केला पाहिजे. मॅथचं सगळ्यात जास्त टेन्शन आहे. ते बघू आता, म्हणून अभ्यास करणं चालू आहे. ते तरी चांगलं झालं की मॅथ डायरेक्ट 2वरून 15ला गेला. जो महिना तर नाही आहे, बट अजून डिसेंबर स्टार्ट व्हायचा आहे. तर होऊन जाईल शायद मॅनेज. आता ना 8 5 3 5 minus log. डुगू. So plus minus gets cancel, but use logarithmic rule. Log A minus log B. हाय. Log A means 15/2, B means कॉर्नरला, म्हणून beta 15/2 1 15/2 and log 1 is. सर इकडे शिकवत आहे. आणि बघा आमचं असा प्रॉब्लेम आहे बेटा. पांघरून वगैरे घेऊन बसलो. आणि हे प्रॉब्लेम मी IMP करून दिलं होतं रेग्युलर बॅच मध्ये आणि PD कॉलेजच्या पेपर मध्ये आलो सुद्धा. एक्सरसाइज मध्ये दिलं होतं हे आणि सांगितलं होतं हे प्रॉब्लेम येण्याचे चान्सेस दाट आहे. आणि PD कॉलेजच्या पेपर मध्ये आलो सुद्धा. बघू ती किती वेळा देते. तर 13 हळूहळू हळू करायचं, एक करायचं.
असं. एक 1 2 जमलं काय आणलंय ना नाव घेणे माहित. हा खेळचा टॉय ना वाजू जेवण गेल जेवण दात नाही.